सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। तीन ठिकाणाहून होतं। एक म्हणजे खाली माऊलीतली विसाव्यात होतं, विसाव्यातली परत आपलं इथे येतं। तिथून काय असतं जे टाके आहे त्याला आपण बायपासने येतो, पण इथून जे वरचं पंपिंग आहे ते आपल्याला पूर्ण बसा ना, बसू शकतो। 8-8 दिवस पाणी नाही। सब नमस्ते। LIC बोलली, बोलली, 8-8 दिवस पाणी। आता हे फिरोडकर सर बोलतील आणि आपलं म्हणणं पाणी शाहू नगरचं सायकल पाणी जेव्हा कसं होते आम्हाला पण टँकरचं पाणी पुरवठा करावा दर महिन्याला लोकांच्या महिन्याला बोलवायला लागते। तुम्ही बोला भेटायला आलेलो आहे। विषय असा आहे की अपुरा पाणी पुरवठा आणि विस्कळीत पाणी पुरवठा मागील 1 ते 1.5 महिन्यापासून इतर एकदा पाणी पुरवठा होत नाही। आज एका कॉलनीला पाणी पुरवठा पाणी सोडलं तर परत त्याला 4-5 दिवस पाणी येत नाही। परत शेजारच्या कॉलनीला पाणी सोडलं 1 दिवस सोडतं की परत 4-5 दिवस पाणी येत नाही। असं गेले 1-1.5 महिन्यापासून चाललेलं आहे। तर 4-4, 5-5 दिवस कंटिन्यू एखाद्या कॉलनीला पाणी मिळत नाही आणि रिपीटेडली हा प्रॉब्लेम तयार होतोय। आमचं असं म्हणणं आहे की मला एक सांगा, किती दिवसापासून असा प्रॉब्लेम? 1.5 महिना झाला असेल। 1.5 महिना हा प्रॉब्लेम कायमचाच आहे। प्रॉब्लेम कायमचाच आता 1.5 महिना झाले प्रॉब्लेम आहे। तर प्रत्येक वेळेस आम्हाला सांगितलं जातं पंपिंग बंद आहे, टाक्या भरलेल्या नाहीत, पाईपलाईन गेलेली आहे, लाईट गेलेली आहे, वॉल बिघडलेले आहे, हेच कारण प्रत्येक वेळेस सांगितले जातं। शुक्रवारी मी इथं आपले बंद असतो तर तुम्ही स्टँड वर दुसरा पंप ठेवायला पाहिजे। आपले इलेक्ट्रिकल इंजिनियर होते, मोकरे साहेब मराठे होते, इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे आहेत। तर त्यांच्याकडनं माहिती अशी मिळाली की आमचे 2 पंप आहेत, त्यातला एक पंप बिघडला तर एक जळाला, दुसरा चालू केला की दुसरा परत जळाला। तर हे जर काय ह्याच्या कायमस्वरूपी सोल्युशन काय काढता येईल का? आता यांना आपण काय सांगितलं, एकच मिनिट यामध्ये काय माहिती का, ठीक आहे, याच्या अगोदर आपण काय केलेलं, जे काही टेंडर आपले होते ते आपण बायफेट केली, म्हणजे 4-5 कॉन्ट्रॅक्टर लावलेले त्याच्यामध्ये, की एक कॉन्ट्रॅक्टर आपल्या शाहूनगरसाठी होता, शाहूवाडीसाठी होता, त्यानंतर सदर बाजारसाठी होता। तर आता आपण यामध्ये काय केलेलं, एक टेंडर फोड केलं की जेणेकरून एकाचीच लायबिलिटी होईल किंवा एकाची रिस्पॉन्सिबिलिटी होईल। आता प्रॉब्लेम काय होते माहिती आहे का, इथून आपण पाणी सोडल्यानंतर तो कॉन्ट्रॅक्टर काय म्हणतो की नाही हे एवढा पार्ट आमचा आहे, एवढंच आम्ही मेंटेनन्स करणार, किंवा ह्या टाकीमधून पाणी येते एवढंच आम्ही करणार। हे बायफरेशन आता बंद केलेलं आहे मी, याच्यामध्ये एकच कॉन्ट्रॅक्टर असाइन करणार आहे, एकच कॉन्ट्रॅक्टर एक्झिक्यूट करेल। आता हा जो काही प्रॉब्लेम आहे हे 2 दिवसामध्ये मी क्लिअर करतो। सांगितलं जातं पहिली गोष्ट काय माहिती आहे का, आत्ताच नवीन जॉईन झालोय मी। 2 दिवस तुमचं बरोबर। दुसरं कारण सांगितलं जातं की खाली लाईट नाही, तर प्रत्येक वेळेस लाईटचं कारण सांगितलं जातं। तर ते लाईट नाही तर ते लाईटसाठी तुम्ही हॉटलाईनवरून लाईन घेऊ शकता, जसं कलेक्टर ऑफिसला लाईट आहे ती लाईट कधीच जात नाही। हे प्रॉब्लेम काय असतो, एक्सप्रेस फीडर, आता एक्सप्रेस फीडर आहे तिथे, एक्सप्रेस फीडर मध्ये प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे थोडं उशीर डिले होतं त्याच्यामुळे। आता गेला आता 2 दिवसामध्ये मी सगळं क्लिअर, आणि हे जे काही पंपिंग मशिनरी वगैरे बाकीचे जे काही प्रॉब्लेम होतात ते मी सॉर्ट आउट करतो। ते तुमचं टेक्निकल प्रॉब्लेम। एकच मिनिट तुम्हाला सांगतो, 2 महिने आधी मोठे मॅडम होत्या, मोठ्या मॅडमला पण आम्ही निवेदन दिली होती। त्याच्या आधी VS जाधव होते, आणि आपलं म्हणजे कंटिन्यू आम्ही गेली 10-15 वर्ष झाले या सगळ्या अडचणी। तुम्ही सातारचे आहात, आम्ही हो म्हणूनच म्हटलं तुम्ही सातारचे आहात, तुम्ही तेवढ्या पोटतिडकीनं आमचा प्रश्न सोडवा। आणि ऐका सांगतो, ज्या एरियामध्ये प्रॉब्लेम आहे ना त्या एरियामध्ये राहिलेलो आम्ही तुम्हाला सांगतो 1980 साली हे पाईपलाईन झाले। आम्ही ह्याच्यावरती आमदार शिवेंद्रराजे आणि मोठे मॅडमला इथं निवेदन दिलं होतं, आणि त्याच्यामध्ये काय झालं की बाबांनी ह्याच्यावरती ऍक्शन घेऊन
ही जी आत्ताची पाईपलाईन जी केली 36 कोटीची, ही बाबांनी ह्याचा प्रश्न मार्गी लावला. त्यानंतर काय झालं की रस्ते सगळे उकरले गेले. बरं, आम्ही टाकीचा प्रश्न आम्ही त्यांना पण सांगितलं होतं. वरती इथं मिटिंग लावली होती जाधव साहेबांनी, ते आता कराडला गेलेत बघा. तर त्यांना इथं आम्ही सांगितलं होतं की तुम्ही टाकी ज्यावेळेस घ्याल, त्या टाक्या घेतल्यानंतर तुम्ही आडव्या पाईपलाईनचं डोंगराच्या कडनं अशी आडवी घ्या आणि त्यानंतर तुम्हाला नुसत्या वॉल खोलला तरी त्या 5व्या मजल्यापर्यंत पाणी गेलं पाहिजे. इतक्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या. इथं महाराज साहेबांनी मिटिंग लावली होती आणि त्या मिटिंगमध्ये ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, पण त्याच्यावरती काही परत हालचाल झाली नाही. पुण्याला फक्त फाईल गेली होती. म्हणजे तुम्हाला हे सगळं मी का सांगतोय, तुम्ही नवीन आहात आणि आम्ही ह्याच्यावरती कंटिन्यू पाठपुरावा केला आणि ही परत पुण्याला गेल्यानंतर त्याचा ते टाकीचा प्रश्न परत तो तसाच राहिला. मग आता होतंय काय की दरवर्षी दर वेळेला दर 8-15 दिवसानं दरवर्षी हाच प्रॉब्लेम आहे की आता जसं हे म्हटले की तिथं एक मोटर चालू झाली तर दुसरी बंद असते, दुसरी बंद झाली तर कधी कधी दोन्ही बंद असले की पाणी येत नाही. लाईटचा प्रश्न आहे, त्यासाठी सुद्धा फोन झाले होते लाईटचं. तर तुम्ही आता जे म्हणताय ना त्या पद्धतीनं तसा तो प्रश्न मार्गी लावला तर बरं होईल. मोटरची इलेक्ट्रिकल आणि आम्हाला कासचं जर पाणी मिळालं तर आम्ही सगळे शाहूनगरवासी तुमचे अत्यंत आभार मानू. म्हणजे खरंच म्हणजे त्याच्यासाठी आम्ही आमदार साहेबांना सुद्धा निवेदन देऊ. काय ह्या पाण्याचं पाऊस झाला काय झाला की इथलं पाणीचं गडूळ प्रॉब्लेम येतो. आता पिऊ शकत नाही. आता सध्या पाणी आणि असतं. सध्या पाणी जे येत आहे ना, तुम्ही किती जरी फिल्ट्रेशन केलं तरी पिऊ शकत नाही. ते पाणी त्या पावसाच्या ह्याच्यामुळे पाणी वास येतो collection दुसऱ्या जास्त दिवशी असल्यामुळे पाण्याला. पाणी गडूळ येतं. तर आमची बरेच दिवसापासूनची मागणी, आता आम्ही नगरपालिकेत पण आलो की कासचं आम्हाला पाणी मिळालं ना तर आम्ही आयुष्यभर वॉटर सप्लायची ऋणी का आमची. तुम्ही सातारच्या आहात, आम्हाला तेवढं पाणी तुम्ही द्यावं तेवढी तुम्ही पाणी प्यायला बोलवलंय बरं का. तुम्ही जर पाणी प्यायला आला आणि जर समजा असा हंडा उघडला ना तर खाली सगळा दिसतो. फिल्ट्रेशन किती जरी केलं तरी त्याला थोडासा पावसामुळे फरक पडणार आहे, आम्हाला पण लक्षात येत सर एकच मिनिट माझा 5/2/2025 ला पत्र दिलं होतं की 2 1 इंचीची कनेक्शन आहेत, दोन्हीला पाणी कमी येतं. इथं ज्यावेळेला मी द्यायला पत्र आलो त्यावेळेला तिथं खुर्चीवर कोणी माणूस नव्हता. त्यानंतर मी परत 14ला भेटलो आणि आता 12/6ला भेटलो. हे पत्र आहे आणि तुम्हाला दिलेलं तर तुम्हाला पाठवतो. तर आणि तिथली जी पाईपलाईन राहिलेली आहे आणि आमची कनेक्शन कुठं नाही तर गोला बंगल्यापासून खाली गुरुकुल शाळेजवळ आहे. आता इतक्याला मधले ती पाईपलाईन राहिली का राहिली तर त्यांना विचारलं तर म्हणजे ते राजेंद्र चोरगेने तिथं ऑब्जेक्शन घेतले आणि आता उन्हाळ्याची एवढी सुट्टी असताना सुद्धा ते काम झालं नाही ना. आणि मग आता त्या दिवशी कोणत्या साहेबांनी म्हटले की आम्ही ते कनेक्शन टाकले की तुम्हाला तिथल्या तिथं पॉईंट देतो. पण गेली ही 3-4 महिने बिल तर येतंय, मिनिमम बिल येतंय 5,200 रुपये. किती सोडणार ते आता मी तुम्हाला तेच सांगितलं ना. हे काय केलंय माहितीये का, टेंडर आहे, टेंडर आहे 5 नंबर दिले. आता मी तुम्हाला अगोदर सांगितलं आता आपण एक टेंडर करणार आहे. त्याच्यामध्ये काय होतं माहितीये का, बरं जो काय आहे तिथला लेबर हा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे. बरोबर, त्याला पेमेंट करू दे, अगर न करू त्याचा आपला प्रश्न नाही. ते माझं पेमेंट केलं नाही. जो आपण कॉन्ट्रॅक्टला ऑलरेडी पेमेंट करतोय हा कॉन्ट्रॅक्टचा प्रश्न आहे ना. कधी कोणाला कोणत्या लेबरला कधी पेमेंट करायचा हा त्याचा प्रश्न आहे. आपण त्यामध्ये काही बोलू शकत नाही. आपण ते सॉर्ट आउट करू सर्व. चेअरमन शिवराज कॉलेजचा गेले 10-15 दिवस झालं पत्र दिले तुम्हाला. एक 3 फूट पाईप वर आहे आणि त्याला सगळं अडकतं, झावळ्या अडकतात आणि त्यामुळे वड्याचं पाणी ओव्हरफ्लो होतं आणि सगळ्यांच्या घरात जातं. त्यामुळे 10-20 हजाराचं नुकसान होतंय. किती वेळा सांगितलं तुम्हाला, परत शेवटी पत्र दिले. एक माणूस सुद्धा बघायला येत नाही, काम करत नाही. केलं तरी कसं तरी करायचं, पुन्हा तशीच परिस्थिती. 3 फूट पाईप आहे तेवढी आमची जमिनीवर घालून द्या. आता लगेच पाठवतो मी ते. हा सर मंगळवारी काय करतो, पाणी का सोडत नाही तुम्ही? ते मेंटेनन्स म्हणजे काय हो सर? त्याला सांगितलं ना परंतु हे सगळे ह्यांच्या अडचणी तर आहेतच, परंतु हे जे कर्मचारी आहेत का नाही अजिबात त्यांच्याकडून रिस्पॉन्स कुठल्याही पद्धतीचा मिळत नाही. अनेक अर्ज गेलेले आहेत, या विभागातून अनेक अर्ज गेलेले आहेत पण त्याच्याविषयी काही कारवाई होत नाही. त्यामुळं इतर कॉन्ट्रॅक्टर पेक्षा तुमच्या कर्मचाऱ्यांना त्या सूचना, सक्त सूचना द्या, ह्याच्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे म्हणून उत्तर दिलं पाहिजे. धन्यवाद. राहते परिमती रेसिडेन्सी, पूजा रेसिडेन्सी या दोन्ही रेसिडेन्सीला अजिबात पाणी येत नाही. रोज टँकर चाललाय आमचं. आणि नगरपालिकेत सुद्धा टँकरवाले येत
आता नको म्हणायचं तुमचं किती टँकर लागतोय तुम्हाला पाणी देऊ शकत नाही म्हटल्यानंतर आम्ही कितीतरी अर्ज इथं दिले आता इथनं पुढे अशी एक गोष्ट करा साहेब, जर आणि सर रोज पाणी टँकर येत नाही आमच्या इकडे एक दिवसात पाणी येतं तेही व्यवस्थित येत वॉटर नाही. सप्लाय घंटेवारी येणार 4ला पहिलं घंटेवारी नाही या दिवशी पाणी आलं नाही ते वॉटर सप्लायमुळे टँकरचं पाणी पुरवठा किती करायचं. आमच्या इकडे आले, पर्सनल किती आणले? चालू महिन्याच्या बिलासंदर्भात काहीतरी निर्णय घ्या. आणि बिलं नाही येत आहेत. आणि टँकर साहेब, मला एक असं सुचवायचंय की प्रत्येक ठिकाणी जनता दरबार चालतो, अगदी कोर्ट सुद्धा घेतं जनहिताच्या ह्याच्यात, तर एक आपलं किमान 2 ते 3 महिन्यात एक जनता दरबार तुमच्या अध्यक्षाखाली भरवा. कारण काय होईल माहितीये का, या सगळ्या सामूहिक सूचना तुमच्या पण एवढं लक्षात येणार नाही. प्रत्येकाने आपला अर्ज केल्यावर त्याच्यावर कार्यवाही तुम्ही एक रजिस्टर करा त्याला आणि त्या रजिस्टरद्वारे कारवाईत हवं. सगळे प्रश्न एका वेळेस सुटतील असं आमचं म्हणणं नाही, पण बाय स्टेप तर सगळे सुटले पाहिजे. ते एक जनता दरबार व्हावा, त्याचं पेपर नोटिफिकेशन एक रजिस्टर घाला. रजिस्टर म्हणजे आम्हाला पण कळेल की प्रश्न सुटतात का नाही. कारण आता सामूहिक बऱ्याच जणांच्या समस्या आहेत, तुम्हाला सुद्धा एकदम सगळं सांगून एकदम लगेच आमचं म्हणणे स्टेप बाय स्टेप काम व्हावं. आता हाय व्यवस्थित घंटेवारी फक्त नीट केलं ना, असे रोज फक्त पाणी घंटेवारी येतं, चुकती. एक दिवसात पाणी आहे बरं का, घंटेवारी चुकती. पाण्याला पूर तुटलेले आहेत त्यामुळे मला खराब होत आहे. आता हे परवा दिवशी चौकात आहे ना, हात घालून त्यातलं ती सगळं घाण काढली आणि वॉलच्या रस्त्या वगैरे आतल्या गेले असतील साहेब, ते टेक्निकली प्रॉब्लेम त्याला काहीतरी करायला उंच करून एखाद्या नागरिकाला साहेब एक मिनिट एखाद्या नागरिकाने एखादा व्हिडिओ जर करून पाठवला या एरियातला तर त्याच्यावर ऍक्शन घेतली जाते का? ऍक्शन तर घेतली जाते ना, कारण काय कारण मी स्वतःच पाठवलाय तो व्हिडिओ. माहिती, मी स्वतः दाखवतो. हा सुमित राजा हाऊसिंग सोसायटी पॅरेंट स्कूलची हा, ते मी आम्ही लगेच टेक इमिडिएट ऍक्शन म्हणून डेप्युटी इंजिनियरला पाठवलं. सर आम्ही पर्सनल खर्च घालून त्यामुळे असं नाही की तुम्ही मला जर एखादा मेसेज केला त्याच्यावर मी रिप्लाय करत नाही किंवा ऍक्शन घेत नाही असं तर होत नाही कधी. कारण माझं कामच आहे ना, मी ते बसलोय म्हणजे तुमच्यासाठीच बसलोय ना, असं थोडी. तुम्ही खालची लोक त्या पद्धतीने घेत नाहीत ना. बदली तर उपयोग आहे त्याचा. आता आपण काय करूया, तुमच्या तक्रार काय लेखी स्वरूपात द्या. दिले महिन्याच्या काय झालं ना? शेवटचा जो आठवडा आहे महिन्याचा 1 मिनिट ऐका. आपण प्रत्येक शांत आठवडा आहे, शेवटच्या आठवड्याच्या सोमवारी आपण जनता दरबार घ्यायचा. ठीक आहे. महिलांना जरा प्रश्न मांडायचा. टॅन 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 जी केम आटा चक्की माझी दळणाची कटकट मिटली. टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिलेट स्पाइसेस सिरियल्स ग्राइंड एव्हरीथिंग हिअर जी केम आटा चक्की. टॅन 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 जी केम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी. अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन, शाही मस्जिद जवळ, राजपथ, सातारा. टॅन 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 टॅन. अरविंद जगताप पाणी सोडत नाही ती तसं 2 महिने झाले त्यामुळे पाणी नसल्यामुळे सगळ्या अडचणीच आहेत आणि टायमिंग नाही. नेहा शिरोडकर. आम्हाला आता 8 महिना 2 महिने झाले आम्हाला पाणीच येत नाही आणि येतं ते अगदी करंगळीसारखं येतं आणि 1 दिवसा आड पाणी असतं. आम्हाला रोज पाणी सोडलं पाहिजे आणि एक टाईम ठेवला पाहिजे. सकाळी 6 ते 8 पर्यंत पाणी ठेवलं पाहिजे आणि अगदी पाणी बारीकच येतं आम्हाला. 1 दिवसा आड पाणी येऊन सुद्धा व्यवस्थित भरलं जातं आणि दिवस चुकला तर परत 4 दिवसांनी पाणी. काय करायचं घरातल्या माणसांनी, मग कुठं जायचं? आमच्यात तर बोरवेल पण काही नाही आहे. मग दुसऱ्याकडे मागून मागून तरी किती मागणार पाणी? मग ते पाणी म्हणजे तुम्ही टँकरची सोय करा. टँकरची सोय करून भरायचं कुठं ते टँकरनं आणून असं आहे. आणि इथं आले तर कोण दात पण घेत नाही. काय करायचं माणसांनी? नगरपालिकेने पाणी बिल आम्ही पाणी बिल भरतो त्यांनी ही काय पाण्याची समस्या सोडवली पाहिजे आम्ही. आणि आता तर पाणी बिल वाढवूनच आले. आधी तरी कमी येत होतं, आता 1 दिवसा पाणी येतं आणि वाढवून आले. 1000, 1200, 1500 बिल आले.
पाणी तर येतच नाही, हवेचं पाणी बिल भरल्यासारखं होतंय आम्हाला. तर मी माया दिलीप चव्हाण, पॅरेंट स्कूल मंगळाई कॉलनी. आमच्या इथं गेली 2 महिने झालं अजिबातच पाणी येत नाही. रोज पाणी 1 दिवसाड पाणी येतंय, तेही व्यवस्थित येत नाही. आत्तापर्यंत जे काही केलं म्हणजे अगदी बायका उतरल्या, हंडे वगैरे घेऊन आंदोलनं केली, हे केलं ते केलं, आता बास, आता पुढे झालं. ह्याच्या पुढे आता एकच करणार आहे, प्राधिकरणांच्या साहेबांना रस्त्यावर आणायचं आणि काय असतील आमच्या समस्या त्यांनी त्या सोडवाव्यात महत्त्वाच्या. आणि पाणी इतकं गढूळ येतं की ते पिऊन आम्हाला उलटी वगैरे, मुलांना जुलाब वगैरे ह्या गोष्टी होत आहेत. आणि ह्यामुळे पाणी जीवनदान आहे, मरणदान नाही आहे. ह्या गोष्टी त्यांनी कळायला पाहिजेत त्यांना. ह्या समस्या आमच्या त्यांनी सोडवायला पाहिजेत. आणि आम्ही किती वेळा यायचं इथं, प्रत्येक वेळी आलं तर आम्हाला काहीच उत्तर मिळत नाही. कुठल्या गोष्टीची काहीच दाद घेत नाहीये. आमचे पाणी प्रश्न सुटले पाहिजेत. आमच्या नळाला जे काही पाणी येतं ते साहेबांनी पिऊन दाखवावं, कारण तसलं पाणी इतकं गढूळ घाणं आम्ही पितोय म्हटल्यानंतर आम्ही काय जनावरं नाही आहेत आणि त्यामुळे आम्हाला उलट्या होत आहेत, जुलाब होत आहेत. ह्या सगळ्या समस्यांना आम्हाला सामोरे जायला लागतंय. आणि पाणी नाही म्हटल्यानंतर सगळी कामं थांबली, म्हणजे कामाचा सगळा बट्ट्याबोळ. आणि किती दिवस चालणार आहे हे सगळं? आणि टँकर तरी किती मागवायचे, इथं बिल पण भरायचं, टँकरचे पण पैसे भरायचे, आणायचे कुठून एवढे? ह्यांच्या समस्या सांगत नाहीयेत. ह्यांचे नळ फुटतात, हे फुटतं, ते पाण्याचा लाईटचा प्रॉब्लेम आहे. ह्यांनी सरळ आम्हाला कासचं पाणी द्यावं. आमची हीच एक विनंती आहे की आम्हाला भरपूर पाणी द्यावं आणि स्वच्छ द्यावं. बस हे आम्ही अगदी नम्र विनंती करतो ह्या गोष्टीची. आम्ही कामधंदे सोडून आम्हाला तेवढीच कामं नाही आहेत. त्यांनी ह्या गोष्टी समस्या सोडवण्यासाठीच बसलेत ते. आम्ही त्यांना सांगायलाच पाहिजे नाही हे गोष्टी. नमस्कार, माझं नाव मधुरा भगत. मी शाहूनगर इकडून आलेली आहे आणि शाहूनगर नगरवासियांकडून बोलण्याचा प्रयत्न करते, कारण आमच्या इकडे पाणीच येत नाही आहे अजिबात. कारण सकाळी स्कूल्स असतात, मीच नाही, माझ्यासोबत खूप सारे विद्यार्थी आहेत जे शाहूनगरमध्ये राहतात आणि सकाळी पाणी नाही आलं तर डब्याचा प्रॉब्लेम होतो, सकाळी आंघोळीचा प्रॉब्लेम होतो. आणि माझे बाबा सरकारी नोकरदार आहेत, तर त्याच्यामुळे त्यांना पण जायचं असतं सकाळी. त्याच्यामुळे पाणी आलं नाही तर आंघोळच होत नाही आणि दुसरी पण कामं रखडतात, जसं की धुणी असतात, भांडे असतात. तर त्यासाठी आमची अशी विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर काहीतरी पाण्याचं प्रॉब्लेम आमचा सॉल्व्ह करून द्या, नाहीतर मग आम्ही काही ते ॲक्शन घेतली जाईल तुमच्यावरती. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे माझे बाबा बाकीचा खर्च सोडून पहिलं पाणी बिल भरतात आणि तरी आम्हाला पाणी भेटत नाही. मग आम्ही जायचं कुठं, तुम्हीच सांगा. पाणी पण खूप बिल तर फारच येतं, अगदीच बिल येतं. इतकं तर बिल एवढं वापरून सुद्धा एवढं बिल येतंय आणि पाणी पण तसं येत नाही. तर तुम्ही याच्यावरती जरा विचार केला पाहिजे. बिलात पण काही थोडीशी कपात केली पाहिजे आणि कमीच केलं पाहिजे. आमची अशी विनंती आहे सगळ्यांनी साहेबांना.